तर आज मी परत एकदा घेऊन आली आहे अगदी सुपर डुपर इझी उपवासाच्या हांडव्याची रेसिपी। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तुम्ही उपवासाला करू शकता किंवा तुम्ही असंही निवड नाश्त्याला पण करून खाऊ शकता। अगदी सुपर अशी इझी अशी रेसिपी आहे। अगदी क्रिस्पी असा हांडवा आपण 15 मिनिटात बनवू शकतो। तर घेतला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी वरीचे तांदूळ, पाव वाटी घेतला आहे साबुदाणा, त्याला मस्त मिसळून फिरून घेतलेला आहे। आपला रवेदार पीठ तयार करायचं आहे। 1 बटाटा घेतला आहे स्वच्छ धुवून, त्याचे साल काढून त्याला खिसून घेणार आहे। आता आपण जे वरीचे तांदूळ आणि साबुदाण्याचं पीठ काढलं होतं आपण ते मोजून घेणार आहे। एका भांड्यामध्ये बघा 1 वाटी भरलं होतं मस्तपैकी ते, त्यामध्ये टाकणार आहे आपण खिसलेला 1 बटाटा, हिरवी मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचं कूट आपल्याला बारीकच टाकायचं आहे बघा, आणि आंबट मस्त दही टाकायचं आहे, चवीनुसार मीठ, जिरं, बस आपल्याला एवढंच टाकायचं आहे। पाणी टाकायचं आहे, मस्त मिक्स करायचं आहे आणि 15 मिनिटासाठी आपल्याला रेस्टला ठेवायचं आहे। तोवर करणार आहे आपण उपवासाची चटणी। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सुपर इझी अशी रेसिपी आहे। चटणीसाठी घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कोथिंबीर, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, दही घेतलेला आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरं, हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडं तिखट करायची होती मला, सोबतच घेणार आपण लिंबाचा रस आणि साखर घेणार आहे। मस्तपैकी तिखट आंबट गोड अशी चटणी आपली तयार होते बघा। छान अशी चटणी तयार झालेली आहे। आता आपण जे रिसला ठेवलं होतं सारण हांडव्याचं, त्यामध्ये टाकणार आहे आपण मस्तपैकी कोथिंबीर, त्याला मिक्स करणार आहे, थोडं फिरवून घेणार आहे। आता यामध्ये टाकणार आहे आपण अर्धी पुडी इनोची, आणि इनो ॲक्ट करण्यासाठी टाकणार आहे आपण थोडंसं लिंबाचा रस बघा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे। एकदा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी क्रिस्पी असा हांडवा आपण मस्तपैकी करू शकतो। आंबट गोड असा हांडवा तयार होते। आता पॅनवर घेणार आहे आपण तेल, त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं आणि कढीपत्ता, यामध्ये तीळ तुम्ही अवश्य टाका। मी सोमवारी केलं होतं, आमच्याकडे सोमवारी तीळ नाही खात म्हणून मी तीळ टाकलेली नाही आहे, पण तुम्ही नक्की टाका। त्यावर टाकणार आहे आपण हांडव्याचं पीठ बघा। तुम्हाला जसं जाडं पतलं करायचं तुम्ही तेवढं पीठ टाकून घ्या, झाकण ठेवून त्याला मस्तपैकी दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत शेकून घ्या बघा। अगदी सोपी अशी रेसिपी आहे, एक नंबर आहे, तोंडाची चव बदलणार बघ तुमची, एवढी टेस्टी रेसिपी आहे बघा। मस्तपैकी आपल्याला पलटून घ्यायचं आहे। ही प्रोसिजर आपल्याला मंद आचेवर करायची आहे, पलटताना काळजी घ्यायची आहे, आपला हांडवा तुटला नाही पाहिजे बघा। छानपैकी मस्त तेल टाकून आपल्याला दोन्ही साईडनं क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे। हा क्रिस्पीपणा खूप वेळपर्यंत राहतो बघा। मस्त गरमागरम हांडवा आपल्याला 4 भागामध्ये मी डिवाईड केलेला आहे। मी एक हांडवा जाडा केला होता, एक हा पातळ केला होता बघा। मस्तपैकी मी हांडवा तयार केले आहे। गरमागरम हांडवा मी उपवास चटणीबरोबर मी सर्व केले होते, शिकरण घेतलं होतं आणि मस्तपैकी माझ्या परिवाराबरोबर एन्जॉय केला होता। तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी सुपर इझी रेसिपी कशी वाटली। माझ्या चॅनलला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपींसोबत। बाय बाय।